आहे की प्रत्येकाने एकच फक्त माझं वाक्य ऐका की आपला उजवा हात वर करा. सगळ्यांनी उजवा हात वर करा, डोळे बंद करा आणि म्हणा की दादा हा हात तुमचा आहे, माझ्या पाठीवरती आहे म्हणून शाबास म्हणून घ्या स्वतःला. कारण तुम्ही इथं आल्यानंतर असं यशस्वी पाहून प्रत्येकाच्या पाठीवरती त्यांनी हाच हात फिरवला असता. माणसं शरीरानं आपल्यामधून जातात, परंतु विचारानं आणि कृतीनं सदैव नेहमी आमच्या सोबत असतात. आणि खरं तर कविता मी सादर का करणार नाही, तर आज माझं मन खूप भरून आलं की इथं येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती ही एक प्रेरणादायी स्टोरी आहे. आणि मी माझ्या दोन्ही मुलांना खास घेऊन आलेले आहे इथं, कारण माझ्या पतींना आई वडील नाहीत. जेव्हा इथं मी प्रत्येकाची स्टोरी ऐकली, बोलण्यासारखं खूप आहे, परंतु मला माहिती आहे तुम्ही खूप लांबून आलेला आहे. पण मी एक विनंती करणार आहे आज तुम्हाला की तुम्ही प्रत्येक जण जेव्हा तुमच्या मुलांना तुमची गोष्ट सांगत असता की मी कसा घडलो, कशी घडले, तेव्हा आमच्या मुलांना आमचं बोलणं तितकंसं रुचकर वाटत नाही. ते सांगतात की अंबानीने त्याच्या मुलाचं लग्न कसं लावले, आम्हाला काय देणं घेणं आहे, तुमची परिस्थिती कशी होती. हे प्रत्येक घरातल्या मुलाचं आई वडिलाला आज वाक्य होताना दिसतं. पण ह्या प्रेरणादायी गोष्टी जर अशाच आम्ही मातीमध्ये जर दडपून टाकल्या तर संस्कार पेरणार, रुजणार, त्याच्यासाठी बियाणं आणणार कुठून आम्ही. आणि म्हणून मी वेदपाठक भाऊंना 2014 जेव्हा माझ्या कॉलेजचं एक गॅदरिंग झालं होतं, त्यानंतर त्यांच्या पाठीमागच लागले होते की तुम्ही पुढं व्हा आणि तुमचं एक स्नेहसंमेलन घ्या, की तुमच्याकडे खूप काही व्यथा आहेत, वेदना आहेत, दुःख आहेत, त्यातून उगवलेली तुम्ही माणसं आहेत. आणि त्यांनी गेल्या वर्षी केलं, पण आम्हाला त्यावेळेस येता आलं नाही. ह्यावेळेस मी खास वेळ काढून आले आणि इथं आल्यानंतर माझं मन इतकं भरून आलं की आम्हाला आई वडील असणारी, आई वडिलाच्या जीवावर आम्ही ऐक करणारी लेकरं तुमच्या पुढं कुठंच नाहीत, एक गवत सुद्धा नाही. म्हणून तुमची प्रत्येकाची स्टोरी तुम्ही इथं पत्ता द्या आणि मला सांगा. मी तुमची स्टोरी कव्हर करायला तुमच्या घरी येईल आणि त्याच्यावरचं पुस्तक संपादित करायची जबाबदारी आणि ते व्हिडिओला दाखवायची जबाबदारी मी घेते. कारण आमचं हे तुम्ही ह्या समाजाचं बियाणं आहात. शेतकरी बियाणं खास असलेल्या त्या धान्यामधून निवडून ठेवत असतो, पाकडून. तसं ह्या समाजातून पाकडून निवडून आलेली माणसं. आणि विशेष म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी एक नाव घेता, सॉरी म्हणेन मी दादांना, तुमचं नाव मी एकेरी घेते भगवान म्हणून. मला खास वाटलं की अहो तुम्हाला घडवायला भगवान होते, भगवान. तुम्ही किती स्पेशल माणसं आहात, किती ग्रेट व्यक्तिमत्व आहात. कोण तुम्हाला निराधार म्हणेल तो 1000 वेळा निराधार असेल, ज्याला भगवानांचे हात लागले, ज्याला त्या काळामधलं PhD करणारे डॉक्टरेट मायबाप लाभले. या मायबापाची तुम्ही लेकरं आहात, तुम्ही खूप भाग्यवान लेकरं आहात. आणि मी तुम्हाला आनंदानं दीर आणि ननंद याच्यासाठी म्हटलं की जेव्हा माझ्या पतीचं माझ्यासोबत लग्न होणार आहे हे मला घरच्यांनी सांगितलं, तेव्हा मला सुरुवातीला लग्न करायचंच नव्हतं, कारण मला शिकून काहीतरी वेगळं बनायचं होतं. पण त्यांना आईही नाही आणि वडीलही नाही ही गोष्ट जेव्हा मला कळली, त्या दिवशी मला हे मान्यच नव्हतं की एखाद्या व्यक्तीला आई पण नसते वडील पण नसतात. आणि त्यावेळेस मी खूप दिवसभर शांत होते, अरे बापरे, आई पण नसते वडील पण नसतात आणि अशी माणसं कशी काय असू शकतात. आणि मग मी वडिलांना सांगितलं की नाही, मी त्यांच्यासोबत लग्न करणार आहे. पण मला आज इतकं समाधान वाटलं की त्यांना इतके भाऊ आणि इतक्या बहिणी आहेत. आणि तुम्ही ज्या दिवशी पंढरपूरला याल किंवा पंढरपूर मधले असाल, त्या दिवशी तुमच्या हक्काचं भावाचं घर म्हणून तुम्ही आम्हाला एक फोन करा. परंतु तुमच्याकडच्या ह्या स्मृती, ह्या आठवणी अशाच मात्र घेऊन जाऊ नका. त्या आमच्याजवळ जतन करून ठेवण्यासाठी आम्हाला फोन करा. लिहिणार असला तर लिहा, आपण पुस्तक संपादित करू. माझा अखंड मराठी न्यूज चॅनल आहे, त्या चॅनलला प्रेरणादायी स्टोरी म्हणून आपण आपल्या या शाळेच्या नावाच्या विद्यार्थ्यांची बॅच नुसार त्यांची स्टोरी घेऊया. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला कळेल की सगळ्याच आईबापांनी जिवंतपणी लेकरांना सोन्याच्या पाळण्यात सांभाळलेलं नसतं, तर ज्यांना आई वडील नाहीत तीच माणसं खरं संकटात यशस्वीपणे उभे राहतात. आणि त्याच माणसाचा आपण वारसा झालं पाहिजे. आणि म्हणून हे आपण निश्चित मान्य करू. वेदपाठक भाऊ, मी तुम्हाला अजून एक जबाबदारी देईन की हेही काम तुम्हीच घ्या.
ज्यांचे ज्यांचे फोन येतील त्यांना आपण त्यांच्या वेळेनुसार तिथं जाऊन भेटू, त्यांचे शूटिंग घेऊ आणि हे चॅनलच्या माध्यमातून समस्त महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण जगाला दाखवण्याचा प्रयत्न करू की ज्याची विठू माऊली असते ती मुलं कधीच अनाथ होत नाहीत, तर ते जगाला प्रेरणा देणारी मुलं ठरतात। आणि बोलण्यासारखं खूप आहे, पुन्हा भेटूच्या। जाता जाता आता आनंदाने एकदा सगळ्यांनी छान पैकी म्हणा बरं, इतनी शक्ति हमें दे दाता कि मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रस्ते पे हम तो भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना, मन का विश्वास कमजोर होना। आणि सगळ्यांनी सांगितलंच म्हणून कवितेच्या माझ्या एक 4 ओळी ज्या इथं लागू होती ती फक्त 4च ओळी घेते। फुले शाहू आंबेडकर एकदा तुम्ही याल का, फुले शाहू आंबेडकर एकदा तुम्ही याल का, अहो बाग तुमची खूपच फुलली एकदा पाहून जाल का, अहो बाग तुमची खूपच फुलली एकदा पाहून जाल का, बाग ही तुम्ही लावली फुले तिची मोठी झाली, बाग ही तुम्ही लावली फुले तिची मोठी झाली, मन मोकळं हास्य यांचं एकदा पाहून घ्याल का, फुले शाहू आंबेडकर एकदा तुम्ही याल का, अहो विठुरायाच्या नगरीत फुललेली तुमची बाग पाहून जाल का, बाग पाहून जाल का। धन्यवाद। खूप छान।